बेहदची परम महाशांती. हॉन्टेड हाऊसेस इन द वर्ल्ड म्हणजे जगामध्ये सर्वत्र अलीकडे भूत बंगले का वाढू लागले आहेत. भाग 1. बेहदची परम महाशांती. श्रोते हो, तुम्ही अनेक मालिका, सिनेमा तसेच गोष्टींमध्ये पण ऐकले असेल की जिथे घरे बंद असतात किंवा कुणी आत्महत्या केलेली घरं असतात, तसंच जिथे मंत्र तंत्रविद्येचे प्रयोग केले जातात असे बंगले, अशा ठिकाणी लोक जायला घाबरतात कारण त्यांना सूक्ष्म शक्तीचा तिथे वावर जाणवतो. पण काही नास्तिक लोक याला थोतांड समजतात किंवा आपल्या मनाचे खेळ समजतात. आज आपण बापूजी यांच्याकडून याचे वास्तव ज्ञान समजून घेऊया आणि हा संवाद अनंतभाई यांचे प्रश्न आणि बापूजी यांची उत्तरं अशा स्वरूपाचा आहे. आता अनंतभाई बापूजींना म्हणतात, परम शांती बापूजी, तुमचे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजचा माझा जो विषय आहे तो खूप रोचक आहे आणि तो यूट्यूब, गूगल यामध्ये सगळीकडे खूप शोधला जातो आणि तो विषय आहे हॉन्टेड हाऊस किंवा भूत बंगले. हिंदीमध्ये त्याला भूतिया मकान असं सुद्धा म्हटलं जातं आणि दुनियेत सर्वत्र हा विषय मानला जातो, चर्चिला जातो आणि त्याच्यावर संशोधन करणारे जे तज्ज्ञ आहेत त्यांची मुलाखत वगैरे सुद्धा थेट टीव्हीवर दाखवली जाते. त्यावेळी असा दावा पण केला जातो की तिथे कुणीतरी राहते, वावरते. आता माझा प्रश्न हा आहे की भूत बंगले अलीकडे का एवढे वाढत चालले आहेत. या घटना खूप वाढायला लागलेल्या आहेत. पूर्वीच्या खूप टीव्ही चॅनल्सनी याला प्राधान्य दिलेलं होतं, जसे डिस्कवरी चॅनल, नॅशनल जॉग्राफी यासारख्या खूप नॅशनल चॅनलनी याला कव्हरेज दिलेलं होतं. तसंच यूट्यूबने सुद्धा खूप व्हिडिओ या विषयावर टाकलेले आहेत. आणखीन वर्तमानपत्र म्हणजे पेपरमध्ये सुद्धा याविषयी आपण बातम्या वरचेवर वाचत असतो. पण विज्ञान याची पुष्टी करत नाही आणि प्रत्येक धर्म आपापल्या परीने याबद्दल माहिती देतात. पण बापूजी, आम्ही तुमच्याकडून सत्य जाणून घेऊ इच्छितो की खरंच या घरांमध्ये भूत प्रेत राहतात की या केवळ मनाच्या कल्पना आहेत. तुम्ही सांगा बापूजी. यावर बापूजी म्हणतात की पहा, हे जे भूत बंगले असतात ते वास्तवामध्ये खरंच असतात. कारण आपण याविषयी पूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यामध्ये सुद्धा आपण यावर चर्चा केलेली होती. काही वेळेला याच कुटुंबातील पितर ज्यांनी या घरात आपला प्राण सोडलेला असेल तर अंतमती सो गती या नियमाने आपल्या घरात राहून घरातील सदस्यांना ते आत्मे त्रास देतात. कारण त्यांच्याकडे पुनर्जन्म घेण्यासाठी किंवा वरच्या लोकात जाण्यासाठी पुरेशी ताकद असत नाही आणि त्यांची वासना, इच्छा अजून जर बाकी असेल तर ते याच घरात बसून राहतात. याचे अजून एक कारण म्हणजे आता पहा, धर्तीवरची लोकसंख्या किती आहे, त्याच प्रमाणात सूक्ष्म लोकातील पण संख्या वाढलेलीच असेल ना. आणि हॉन्टेड हाऊस आपल्यापेक्षा सुद्धा अमेरिका, युरोप इथे जास्त आहेत. कारण तिथे पुनर्जन्म घेण्यासाठी खूप कमी आत्मे तयार असतात. कारण ख्रिस्ती लोक पुनर्जन्म मानतच नाहीत ना, त्यामुळे ते पण आपल्या मालकीच्या किंवा निवासाच्या जागेत बसून राहतात किंवा कब्रस्तानात जातात जिथे त्यांचे शरीर पुरलेले असते. अनेक हजार वर्षांमध्ये साठत साठत असे अनंत आत्मे होतील ना. पुनर्जन्म झाला नाही तर हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जाणार, म्हणजे भूत प्रेत यांची संख्या वाढतच जाईल ना. हिंदू लोक पुनर्जन्म घेऊन परत येतात म्हणून भारतात जनसंख्या जास्त दिसते. हिंदू लोकांना ज्ञान असते की मला स्वर्गात जायचं आहे, हा सिद्धांत आहे की स्वर्गात जायचं आहे. मग ते स्वर्गात जाण्यासाठी पुरुषार्थ करतात. स्वर्गातून पुढे हे आत्मे वरच्या लोकात निघून जातात. त्यामुळे हिंदू लोकांच्या मध्ये हे भूत प्रेत कमी असतात. पण ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्यामध्ये खूप भूत प्रेत असतात, म्हणजे खूपच असतात. त्यात सुद्धा ख्रिश्चन लोकांमध्ये भूत जास्त असतात. याचं कारण म्हणजे त्यांची वासना. त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वासना असते. त्यामुळे जेव्हा तो आत्मा शरीर सोडतो तेव्हा अंतमते सोगती या न्यायाने आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते आपल्या घरात बसून राहतात. घरात राहणाऱ्या लोकांना, घर बंद असेल तर तिथे येणाऱ्या लोकांना तसेच आजूबाजूच्या लोकांना आपल्या इच्छापूर्तीसाठी त्रास देतात आणि आपल्या अस्तित्वाची सतत जाणीव करून देतात. म्हणून ख्रिश्चन लोकांच्या मध्ये भूतांची संख्या फार वाढलेली दिसते. आता अनंत भैया म्हणतात की मी आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, तेव्हा कृपया हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. कारण मी खूप सारे प्रश्न बापूजींना विचारणार आहे आणि व्हिडिओ खूप छान होणार आहे. एका पाठोपाठ एक असे प्रश्न आपण बापूजींना विचारणार आहोत.
बापूजी, मी कालच पाकिस्तानी एक व्हिडिओ पाहत होतो. तो असाच एक भूत बंगल्यासंबंधित होता आणि त्या चॅनलचे नाव मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तर ही वास्तू आधी एक दवाखाना होती, मग तिथे काही काळ शाळा चालू होती आणि नंतर एक कुटुंब तिथे राहायला आले, जे तिथे अर्थातच राहू शकले नाहीत आणि नंतर तिथे 4 अघोरी कृत्य करण्यासाठी आले. त्यांनी पाहिले की एका खोलीला बाहेरून कुलूप लावून ठेवलेले होते. तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांना सांगितले की ते कुलूप उघडू नका, पण ते अघोरी ऐकले नाहीत आणि ते कुलूप दगडाने तोडून उघडताना आपोआपच तिथे ज्वाळा भडकल्या, जी एक अजब गोष्ट होती. तरीही मोठ्या मुश्किलीने दरवाजा उघडला, पण परत तो धाडकन बंद झाल्याने ते चौघे घाबरले आणि ते पळून गेले आणि परत एका आठवड्याने परतले असता स्थानिक लोकांनी त्यांना दम दिला की आता दरवाजा उघडला गेल्याने आम्हाला खूप त्रास होतोय आणि तो त्वरित बंद झाला पाहिजे. म्हणून ते कुलूप लावायला गेले असता तिथे एका बकऱ्याचे मुंडके लटकत होते. तसेच त्या लोकांना भयानक आवाज ऐकू येऊ लागले, जसे कुणी दार वाजवत आहे आणि टक टक यासारखे आवाज येऊ लागले आणि त्यांना कुणीतरी खेचत असल्याचा, ढकलत असल्याचा भास सुद्धा झाला. यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर ताकद लावून, खिळे ठोकून, मंत्र म्हणून तो दरवाजा बंद केला. मला बापूजी असं म्हणायचं आहे की आत्मे असे दरवाजा मागे का बंद होऊन राहतात आणि ते कसं काय शक्य आहे? कारण ते तर 3 तत्वांचे असल्याने त्यांना पृथ्वी तत्वाच्या भिंती आणि दरवाजे कसे काय रोखू शकतात? तुमचे याबद्दल काय मत आहे बापूजी? यावर बापूजी म्हणतात की असे पहा की जर आपण ज्ञानाच्या आधारे पाहिले तर भूत अशा प्रकारे बंधनात राहू शकत नाहीत. पण कित्येक धर्मातील तांत्रिक, पुजारी मंत्रशक्तीने भूतांना नियंत्रणात ठेवू शकतात. जसे मुस्लिम कलमा वाचतात, ख्रिस्ती आशीर्वाद किंवा ब्लेसिंग्स देतात आणि हिंदू महाकाली मातेची शपथ घालतात. त्यामुळे भूतांची शक्ती कमी होऊन, घाबरून आपल्या ईश्वराचे ध्यान करत तो आत्मा पडून राहतो आणि यानंतर दरवाजा बंद करून त्याला कोंडल्यानंतर तो आत्मा पडून राहतो. कित्येकदा हॉटेलमध्ये सुद्धा असे आत्मे राहतात. तेव्हा त्यांना काचेच्या बाटलीत किंवा दरवाजा मागे बंद करून ठेवतात आणि त्यांना महाकाल, महाकाली यांची भीती दाखवून बंद करून ठेवले जाते. आता अनंत भैया म्हणतात की बापूजी, आणखीन एक रोचक गोष्ट अशी होती की मगासच्या 4 जणांच्या पैकी एकाच्या डोक्यात अशीच हवेतून येणारी एक वीट जोरात येऊन आपटली आणि त्याला जोरदार मार बसला आणि टाके सुद्धा बसले. माझा प्रश्न असा आहे की भूत प्रेत अशा घन वस्तू आपल्या 3 तत्वातील शरीराने कसे काय उचलू शकतात? यावर बापूजी उत्तरतात की शक्य आहे आणि तुम्ही ती गोष्ट उचलली जाताना सुद्धा पाहू शकाल. बघा, जेव्हा काही उचलायचे असेल तेव्हा तात्पुरती ती वस्तू व्यक्तमधून अव्यक्त अवस्थेत आधी भूत उचलतात आणि नंतर फेकल्यानंतर ती परत व्यक्त अवस्थेत येते. आणि हे मी स्वतः सुद्धा पाहिले आहे की खरंच हे शक्य आहे. मी आधीच्या पण 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही एका सिद्ध पुरुषाजवळ भेटायला गेलो असता त्यांच्या सहयोगी भूताने लांबून काही कुलपात ठेवलेल्या गोष्टी आम्हाला आणून दिलेल्या मी स्वतः पाहिल्या आहेत. यावर अनंत भैया म्हणतात की बापूजी, मगासच्या गोष्टीचा मागोवा घेताना असेही लक्षात आले की जेव्हा हे 4 मित्र भूतांना बंद करून बाहेर मुख्य दरवाजाजवळ आले तेव्हा तो दरवाजा उघडला नाही, पण जसे त्यांनी अभिमंत्रित पाणी त्या दरवाजावर मारले तशी तो उघडला. ही पण एक कमालीची गोष्ट आहे की कुणीतरी तो दरवाजा बंद करून ठेवला होता आणि त्या पाण्यात असं काय होतं की ज्यामुळे तो दरवाजा उघडला? यावर बापूजी म्हणतात की मगाशी आपला विषय झाला होता ना की आपल्या धर्मातील मंत्र वापरून पाणी अभिमंत्रित केल्याने भूत पळून जातात किंवा अशक्त होतात आणि देवी देवता किंवा इतर धर्मातील अधिकारी, संत, महात्मा यांनी दिलेल्या मंत्राचे हे आत्मे उल्लंघन करू शकत नाहीत किंवा अपमान करू सुद्धा शकत नाहीत. यावर अनंत भैया हसत म्हणतात की बापूजी, हे भूत प्रेत कधीपासून इतके प्रामाणिक झाले? तर बापूजी म्हणतात की प्रामाणिक होण्याच्या मुद्द्यापेक्षा सुद्धा इथे भीतीचा, मान देण्याचा मुद्दा आहे. जसे मुस्लिम कलमा वाचतात, त्यांच्यानुसार या कलमामध्ये अल्लाची दुआ आणि शक्ती असते. ख्रिश्चन लोकांच्या ब्लेसिंग्समध्ये सुद्धा इन द नेम ऑफ जीजस असे ते म्हणतात, म्हणजे त्या मंत्रामध्ये येशूची दुआ असते. तसेच हिंदू देवी देवता यांच्या मंत्रांमध्ये सुद्धा मान देणे, शक्तीला घाबरणे असे काही मुद्दे असतात. आता अनंत भैया म्हणतात की हो बापूजी,
ख्रिश्चन पण येशूचे नाव घेऊन त्याला पळवून लावतात. यावर बापूजी म्हणतात की हो, पळवून लावतात. तसेच हिंदूसुद्धा महाकाल किंवा महाकाली यांचे नाव घेऊन त्यांना पळवून लावतात. मंत्राचा आदर भीती जशी माणसांना वाटते ना, तशीच ती भूतांना सुद्धा वाटते. अभिमंत्रित पाणी, भस्म, तावीज वगैरे या सर्व गोष्टींचा परिणाम होतोच. यांना घाबरून ते पळून जातात, नाहीतर ते इतक्या सहज शक्य नाही. आता अनंत भैया म्हणतात की पण बापूजी, आधी तर ठकठक आवाज करून, ढकलून, खेचून अशा प्रकारे त्यांनी 5 तत्वातील लोकांना भीती वाटेल अशा गोष्टी 3 तत्वात राहून कशा काय केल्या असतील. यावर बापूजी उत्तर देतात की पहा, मनुष्य 5 तत्वांचा असतो, जेव्हा की भूत 3 तत्व म्हणजे आकाश, वायू आणि अग्नी याचे बनलेले असतात. आणि दोघांमध्येही शक्ती असते, ज्यामुळे ते दगड उचलू शकतात, दरवाजाची उघडझाप करू शकतात, काहीही करू शकतात. म्हणजे डोळ्यातनं आग सुद्धा काढू शकतात, कपडे फाडू शकतात, जेणेकरून तुम्हाला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते. यावर अनंत भैया कुतूहलाने विचारतात की बापूजी, यातल्या काही गोष्टी आपण तर परलोक आणि पुनर्जन्म या पुस्तकात चर्चा केलेल्या आहेतच की आत्मे अशा सर्व गोष्टी करतात. आणि तेव्हा आम्हाला पण त्या गोष्टी अशक्य वाटायच्या, पण आता तर या घटना सर्रास यूट्यूबवर पाहायला मिळतात. अ लास्ट मॅरेथॉन नावाचे पण पुस्तक होते. त्यामध्ये देवीने एका इंजिनियर मुलाला जीन्स टी शर्ट बदलून त्याला पिवळे कपडे घालायला सांगितलेले होते आणि आधीच्या कपड्यांना आग लावली. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्या परलोक आणि पुनर्जन्म या पुस्तकात पण दगड मारणारे, किंचाळणारी भूतं असतात असा उल्लेख आहे. पण अशा गोष्टी जाहीररित्या कोणी सांगू शकत नाही. आता बापूजी म्हणतात की केवळ आपल्या हिंदू शास्त्रांमध्येच नाही तर बाकी धर्मांमध्ये पण भूत प्रेत योनी रीतसर मानली गेलेली आहे. तसेच हे ख्रिश्चन लोक आणि मुसलमानसुद्धा मोठ्या प्रमाणावर भूत प्रेत मानतात. ख्रिश्चन लोक तर फार मानतात, पण मुसलमान जरा कमी मानतात. आता अनंत भैया म्हणतात की बापूजी, सगळ्यात जास्त जीन वगैरे तर मुसलमान लोकांच्या मध्येच असतात ना. यावर बापूजी म्हणतात की हे जीन वगैरे चांगले आत्मेसुद्धा असू शकतात किंवा वाईट पण असू शकतात. यावर अनंत भैया म्हणतात की बापूजी, ते जीन वगैरे स्वतंत्र योनी मानतात. जे आत्मे मनुष्य योनीत वगैरे न येता डायरेक्ट वरून आलेले आहेत असे एंजलसुद्धा आहेत. यावर बापूजी उत्तर देतात की बघा, एंजल आणि जीन यामध्ये खूप फरक आहे. भूत प्रेत आणि फरिश्ता किंवा देवदूत यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. मुसलमान एंजललाच फरिश्ता असे म्हणतात आणि आपल्याकडे देवी देवता आणि देवदूत म्हणजे एंजल आहेत आणि ते वरच्या लोकातून म्हणजे सूक्ष्म जगतातून येतात आणि चांगले काम करतात. पण मेलेल्या माणसांचे आत्मेसुद्धा पुढे भूत प्रेत योनीमध्ये जातात. आता अनंत भैया म्हणतात की चला बापूजी, हा विषय परलोक आणि पुनर्जन्म या पुस्तकात आहे आणि तुम्ही आज पुन्हा आमची रिव्हिजन करून घेतली. आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा अशा खूपशा गोष्टी आहेत की ज्यांना विज्ञानाच्या कसोटीवर 5 तत्वातील पुराव्यांच्या आधारे सिद्ध करता येत नाही, म्हणून मनुष्य याला मानत नाहीत. पण अशा गोष्टी जेव्हा आपल्यासोबत घडतात तेव्हा काही जण मानतात. असे भूत बंगले पण काही काळाने रेस्टॉरंट, टुरिझम यासाठी वापरले जातात. लोक मुद्दाम अशा बंगल्यांमध्ये येऊन अनुभव घेतात की इथे अशी काहीतरी शक्ती खरोखरच वावरते आहे. आणि नवलाची गोष्ट ही की त्यासाठी लोक पैसेसुद्धा मोजतात. या पॅरानॉर्मल सूक्ष्म आत्म्यांच्या हालचाली पण फार वाढल्या आहेत, ज्यांचे खूपसे साधक तयार झालेले आहेत. 3 तत्वातील आवाज रेकॉर्ड करण्यासाठी, फोटो काढण्यासाठी काही नवीन इन्स्ट्रुमेंट्स देखील आलेले आहेत, ज्यामुळे आता लोकांना पुराव्यानिशी या गोष्टी पटत आहेत. बापूजी, आता मला सांगा की या सर्व आत्म्यांची मुक्ती का होत नाही? कारण इथे धर्तीवर ते निरर्थक आपल्या इच्छेनुसार बसून राहिले आहेत ना, ज्याचा त्यांच्या आत्म्याच्या प्रगतीसाठी काहीच उपयोग नाही. तर यावर बापूजी म्हणतात की नाही, हे जे धर्तीवर आत्मे बसलेले आहेत ते स्वेच्छेने नाही तर नाईलाजाने बसलेले आहेत. अशा निःशक्त झालेल्या आत्म्यांना मंत्रशक्तीने तांत्रिक मांत्रिक आपले गुलाम बनवून ठेवतात, म्हणून हे आत्मे इथे राहिलेले आहेत. नाहीतर कोणतेही भूत प्रेत भूत बंगल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी आपल्या मर्जीने बसतील का? त्यांना मरणोत्तर कुठे जायचे किंवा काय पुरुषार्थ करून वरती जायचे याचे ज्ञानच नाही. तसेच त्यांना आपल्या मालकीच्या वास्तू किंवा कुटुंबियांशी मोह आहे, म्हणून ते आपल्या वास्तूत अडकून राहतात.
वास्तविक भूत प्रेत 3 तत्वांमध्ये असतात आणि कुठेही जाऊ येऊ शकतात, पण ते मोहात अडकतात. यावर अनंत भैया म्हणतात की मी काही सिरियल्समध्ये पाहिले आहे की भूतांना घालवण्यासाठी ते मिठाचे पाणी सर्वत्र शिंपडतात आणि नकारात्मक लहरींवर याचा उपयोग होतो असे म्हणतात. पण तुम्ही सांगा की यामध्ये काही तथ्य आहे का बापूजी? यावर बापूजी म्हणतात की असे पहा, भूत प्रेत यांच्या शरीरात वायुतत्वाचे आधिक्य असते आणि मीठ हे अग्नितत्वाचे आधिक्य असणारे असते, त्यामुळे तसा काही फार परिणाम होत नाही. पण आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या की ते पाणी अभिमंत्रित सुद्धा असते, त्यामुळे कदाचित उपयोग होत असेल. आता अनंत भैया म्हणतात की बापूजी, समजा असे एखादे भूतबाधित घर आहे आणि तिथे काही यज्ञ हवन करून भूत प्रेत यांना घालवता येणे शक्य आहे का? तर बापूजी म्हणतात की असे पहा, आजकाल आत्मे माणसाप्रमाणे अनुभवी आणि हुशार आहेत. सोबत त्यांना अनेक जन्मांच्या अनुभवांच्यावरून माहिती असते की आपण सर्वत्र हिंडत फिरत राहिलो तर आपल्याला ज्ञान मिळेल आणि मंत्र हवन यामध्ये सुद्धा आता काही शक्ती राहिलेली नाही. त्यामुळे मंत्रोच्चार यज्ञ हवन केले तर ते तिथून कायमचे निघून जात नाहीत. आता अनंत भैया बापूजींना परमशांती म्हणत आहेत. बापूजी सुद्धा अनंत भैयांना परमशांती म्हणून त्यांचे अभिवादन स्वीकारत आहेत. श्रोते हो, आता पितृपक्ष चालू आहेत आणि आपले पितर आपल्या आत्म्याच्या शांतीसाठी तसेच आपल्या वासनापूर्तीसाठी धर्तीवर अवतरित झाले आहेत. पण असे लक्षात घ्या की केवळ त्यांच्या वासनापूर्ती करून त्यांना शांती देऊन भागणार नाहीये, तर त्यांच्या आत्म्याला ज्ञानाची सुद्धा गरज आहे. बापूजी दशरथभाई पटेल यांनी दिलेले ज्ञान हे असेच आहे की ज्यामुळे आत्म्याची उन्नती होईल, आत्म्याला ऊर्ध्वगती प्राप्त होईल आणि त्याला पुढे जाऊन मोक्ष प्राप्त होईल. या पितृपक्षामध्ये बापूजींच्या मराठी चॅनलवर, बापूजींच्या स्वतःच्या हिंदी चॅनलवर तसेच साक्षीताईंच्या चॅनलवर सुद्धा असेच पितृपक्षाला उपकारक असे व्हिडिओज सतत चालू आहेत. तर त्याचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा आणि सर्वत्र शेअर करावा. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सर्वत्र शेअर करा आणि नवीन श्रोत्यांनी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला लिंक मिळत राहील. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.